का होता त्या बाजार तर लय मोठा दिसू राहिला हा, पुऱ्या अमरावती जिल्ह्यात मोठा आहे वाटते हा. हा मोठा आणि सगळ्यात मोठा बाजार आहे ना, का मजाकचा थोडी आहे. चलता सही अंदर तर चल तू. घ्या म्हैस कोणाला पाहिजे होती, घ्या पा म्हैस पा रे कशी आहे, कंच आहे बिलकुल, घे तेल लावून आहे. हा ना भल्ली चमकू राहिली, पाना तेल लावलं वाटतं चांगलं खोबऱ्याचं. काही काही भोर दिसू राहिली. अरे तात्या मलाच पाहिजे होती म्हैस. अरे तर मग पाहून घे ना कशी आहे काय आहे, तर पाहून घे, करू मग आपण हिशोबाचा. राम राम हो, राम राम. राम 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 राम. काय म्हणते, म्हैस आणल्या का इकाले? काय करता मग, आणले भाऊ इकाले. आता काय माहिती थोडं पैशाचं, तर इकाले आणले बा म्हशी. पाहून घ्या ना, आपल्याच होईना. भल्ल्या काळ्या काळ्या दिसू राहिले म्हटलं भाऊ. साफसफाई ठेवा लागते, सगळं व्यवस्थित ठेवा लागते, तेव्हा म्हशी चांगले धष्टपुष्ट राहते. तात्या विचारा ना, भाव घेऊ तर विचारा, का गोष्टीच करता नाही तर. काय म्हटलं, कोणत्या गावचे होय तुम्ही? मी इथचाच होय, मूर्तिजापूरचा. हा, मूर्तिजापूरलेच राहतो आपण. काय किंमत काय ठेवली म्हटलं या इकडलीची? 1,15,000 रुपयाची म्हैस आहे ते. पहा कशी आहे तर. आणि अशी कंचा म्हैस म्हटलं पुऱ्या बाजारात नाही भेटत, घुमून घ्या तुम्ही. ते भाव नाही पटला तर घुमणंच आहे आम्हाला. पण तुम्ही भाव बरोबर लावा, म्हणजे घुमाचं कामच नाही. तुम्हाला याच्यानं देऊ राहिलो मी एवढ्या कम भावात, का तुम्ही मला घरगुतीवाले दिसू राहिले म्हणून? नाही तर मग पाहिलीचे 50 आहे. कसाई तर आम्हाला 1,30,000 रुपये द्यायला तयार आहे, पण नाही द्यायची आहे. काहून? कारण आपण तिले लाईनीचं मोठं केलं ना. तर आपलं म्हणणं आहे का जे घरगुती आहे त्यालाच द्याव. नाही तर मग काय आहे, असे 100 गिरायक येते. हा बरोबर आहे तुमचं बी, तुमचं काही चुकून नाही राहिलं, पण बरोबर लावा म्हटलं. लय होते ते 1,15,000 कायले म्हणते. म्हैस का तुम्हाला गांजरी गवत खाणारी दिसू राहिली का फक्त? अरे ढेप टाकतो म्हटलं तिले, प्युअर ढेपीवरची होते म्हणून तशी आहे. नाही तर बाकीच्या म्हशी बाबर तुम्ही किडिमल्या कुडिमल्या, अंगावर मास नाही त्याच्यावाल्या. आपली म्हैस पा कशी आहे, तगडी. बरं येतो म्हटलं आम्ही, थोडं बाजार घुमून येतो मग घेतो. ठीक आहे, येतो म्हटलं. बरं या, बाजार घुमून या, नंतर घ्या, काही हरकत नाही. लय पैसे सांगू राहिला, एवढे थोडी काही. 1,15,000 कायले म्हणते. पाहता त्या ह्याले खात्या पित्या घरच्या दिसू राहिल्या. पा बरं येले काय रे, शाहरुख या पसंत येते का नाही येत तर? मला काय एवढं समजू राहिलं, काय समजलं असतं तर आम्ही दोघंच नसतो गेलो का मग म्हशी आणाले. पहा ना कोणती दुधावरची आहे, काय आहे, कसं आहे, पहा बरं. या बरं अरविंद भाऊ, थोडे इकडे या. याच्या 100% तात्या दलाली आहे. हा पाहिजा, पहिले सांगते तो जास्त. अरे बोलो, क्या भैसा लेने को आहे क्या? नाही आलो तो होतो हत्ती घ्याले, पण आता म्हशी दिसू राहिले तर म्हशीच घेऊन आलो. हत्ती इधर किधर मिलते? कर्नाटक में जाके लेना पड़ेगा तुम्हारे को, इधर थोड़ी मिलते हत्ती. अरे भैंसे के पास खड़े हैं तो भैंसा ही लेने को आए होंगे ना हम. करो ना, तो करो पसंद, कौन सी आती पसंद हो. ये वाली का बताओ क्या भाव है तो? ये 5 लीटर दूध देती भैया. हाँ, इसका रेट है 1,00,000 रुपए. बाप रे, 1,00,000 रुपए ज्यादा हो रहे ना, हिसाब से बताओ क्या है तो. दूध कैसा देती हो? गाढ़ा गाढ़ा दूध देती ना, प्योर माल खाया हुआ है ना उसने. गवत ववत तो खाती भी नहीं हो. ढेपी हो ना उसको, ढेप और चूरी. फिर अंदो गवत नहीं खाते तो हमारे कौन से काम की, फिर कहाँ से लाएंगे ढेप के लिए इतने पैसे? अरे वैसा नहीं ना हो, वैसी खाती हो. हाँ वैसी खाती, पर ज्यादा नहीं खिलाया हमने, घर के है ना वो, इसलिए बोल रहा है. आखिरी कितने के आएंगे वो बोल दो, हम जा रहे फिर. वो आखिरी है, तुमको बताया ना, वही आखिरी है, बस उसके नीचे नहीं आएगा. देख लो लगे तो घूम के. चला रे, चला समोर चला. चला या समोर या. अरे आहे का कोणी इथं, आहे का नाही आहे? अरे म्हशी कोणाच्या वय आहे का, सोडून घेऊन जाऊ? नमस्कार नमस्कार. काय ॲव्हरेज देते म्हटलं म्हैस? ॲव्हरेजचं काय, 10चं ॲव्हरेज पकडून घ्या. 9.5 देते ते. अरे राम राम हो, राम राम बाल्लोरे साहेब. अरे राम 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 राम. या इकडे या राहुल भाऊ या. काय घ्याले आले, बकरी म्हशा का काय घ्याले काय आले? म्हैस घ्यायला आलतो बा, तुमची जोय का दलाली? हा आपली होय ना. काय भाव काय ठेवला म्हटलं? तुमच्यासाठी एवढे देन म्हटलं, आखरी. असं आहे तुमचं. अरे लय होते नाही हे पहा आता. अरे नाही ना, एवढ्या काममध्ये नाही जमत ना. काय वगैरे म्हणून आहे हे शेला टाकला म्हटलं हातावर, आणि काय चालू आहे अंदर, काही समजून नाही राहिलं बा. हे मला नाही समजत काय व्हायचं, तात्याला काय माहिती, समजते का नाही समजत तर. हे काहीतरी अंदरूनच राहते याचा हिशोब. अरे नाही ना, एवढ्या काममध्ये नाही पुरत ना, काही गोष्ट करता आले का राहुल भाऊ तुम्ही? बरं आम्हाला सांगता काय किती द्यायचं आहे तर, नाही तर निघतो आम्ही. फक्त 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. पा एवढ्या जमते का आखरी, नाही तर मग राहू द्या बा. एवढ्या जमा आखरी पा, नाही तर मग काय 5-50 पाहू राहिले. ठीक आहे, द्या करून द्या. येतो मी तिकडून बकऱ्या घेऊन येतो, मग घेऊन जातो. बरं चला येतो मग मी 2 मिनिटात येऊ राहिलो म्हटलं बकऱ्या घेऊन. काय कितीची दिली म्हटलं मग येईल? 1,00,000 कमी दिली त्याला, 1,00,000 रुपये पुरे दिले. अरे का आम्हीच भेटलो का दिवसभरातून 1,00,000 रुपयात पुरे दिले? आम्हाला शिकू राहिले काय? तुम्हाला 1,00,000 रुपयात द्यायची होती तर मग काय दस्ती टाकून करत होते का तुमचं अंदरून? हा डायरेक्ट खुले बोलले असते. काय आहे ते काही राजो, खरं सांगा, नाही तर मग चाललो मी दुसरीकडे. 90 मध्ये दिलं होता पहा तुम्ही. 10 लिटर दूध वाली 90,000 दिली बा. सांग मग शाहरुख काय करतं? काय म्हैस एक नंबर आहे ते, एकदम दुधावरची आहे, बिंदास घेऊन घे, गाभण बी आहे त्याच्यात. अहो अरविंद काका तुम्ही सांगा काय म्हणतात. नाही म्हैशीत तर पैसे वसूल आहे रे बा. म्हैस कशी आहे, म्हैस बी आहे तशी घरगुती म्हैस आहे, ते चांगली खात्या पिती. त्या त्याला पिल्लू झाल्यावर ऐकलं ना तर कुठंच गेले नाही ते. 1,50 कुठंच गेले नाही. 50,000 फायद्यानं शिक्षण तू. करा मग फायनल, टोकन देऊन द्या, येतो म्हणा आम्ही तिकडून बकऱ्या घेऊन. हे टोकन घ्या, येतो आम्ही जरा. हा बैल घ्यायचे आहे, मला बकऱ्या घ्यायच्या आहे. ठीक आहे या मग. म्हैस तर पाहून घे, ये ना इकडे जरा ये. हे बा हे वाली होय रे बा, पाय कशी तगडी आहे तर. आहे ना बा, क्वालिटी आहे ना. चला समोर चला, बैल घ्यायचे आहे आधी, चला बकऱ्या घ्यायच्या आहे. बापरे, बैल जोडी तर 101 दिसू राहिली तर. घ्या चांगले पटाचे बैल घ्या. पटाचे बैल घेऊन काय शर्यत लावायला लावतं का आपल्याला? शर्यत लावायची आहे काय आपल्याला? नागर वगैरे करायला पाहिजे. पटाचे बैल काय सस्ते आहे का रे बा? काही घ्यायला लावतं काय? पटाची जोडीला माग आहे, शर्यतीची जोडी राहते ते साधी सुधी राहते काय? अरे हाय का नाही आहे कोणी इथं? कोणीच नाही दिसू राहिलं. ओ बैलवाले,
अरे हाय का नाही भाऊ इकडे कोणी? अरे या ना इकडे, कोणाचे बैल येतं? बोला कायले एवढे चिल्लावर राहिले होते, केली का जोडी पसंत? अरे तुमच्या जोड्या तर सगळ्यात सुपर आहे. तुमच्या जोड्या कोणत्या होय? अरे माया जोड्या त्या जोड्याच्या सगळ्या सुपर आहे. सांगा ना मग तुमच्या जोडीचा भाव तर सांगा. आपली जोडी शर्यतीची जोडी आहे भाऊ, पहिले सांगू राहिलो. हा त्या हिशोबाने तुम्ही विचार करून घ्या का काय भाव असेल तर. किती लाखाची आहे तुमची जोडी? सांगा ना. 150. काही लवू राहिले का भाऊ? 150? आमच्या इथं बैल आहे ना, आमच्या इथं पटाचे आहे ना, असे तसे थोडी आहे. शर्यतीचे आहे म्हटलं, हिंद केसरी झाले 4 डाव. मागच आम्ही त्याला काय 1 लाखात विकून टाकले बा. तुम्ही सांगा बरोबर किती द्यायचे आहेत. तुम्ही थांबा ना बे, तुम्ही काय बोलू राहिले म्हणा का शर्यतीचे बैल पाहिजे का आपल्याला? आपल्याला पाहिजे डवरा वगैरे करायचे. डवरा वगैरे करायचे पाहिजे काय? ते बी आहे ना, ते तिकडे आहे 2. आता आपल्या शर्यतीचे नाही पाहिजे ना, पटाचे पाहिजे. आपल्याला डवरा वगैरे करायलाच पाहिजे. कोणते चालते आपल्याला? बैल पाहिजे फक्त, चांगले पाहिजे. ते बी आहे, ते 1 लाख रुपयात फक्त. अरे काही लावून राहिले का राजो? का आम्ही काय बाहेर गावचे थोडी इच्छाच होय ना. बरोबर लावा काय द्यायचे आहेत. आमचा टाइमपास काय करू राहिले फालतूचे? तुम्ही खरंच घ्यायला आले का चेन्नई करायला आले? मला वाटलं तुम्ही टाइमपास करायला आले, कारण एवढे जण कोणी घ्यायला येत नाही बा. पहिल्यांदाच पाहू राहिलो मी. किती जण आहे तुम्ही? 9 जण आहे ना. एवढे जण आले घ्यायला? नाही बरोबर ओळखलं तुम्ही, टाइमपास करायला आलो. काय राजे हो? अरे मग इथं थांबलो असतो का आम्ही? हा गेलो नसतो का? आम्हाला बाकीचे कामं नाही काय? टाइमपास वाले कोणते कामं राहते? यायचं तर इथं टाइमपास करा आणि बस निघा आपल्या रस्त्यानं. घे ना हो, सांगा ना काय द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे तर, नाही तर समोर जातो आम्ही. अरे भाऊ आम्ही इकायलाच बसलो आहे ना. पण तुम्ही भाव बा काय मागू राहिले तर? भाव कुकडेच मागू राहिले ना. एवढा थोडी कमी होत असते भाव. आता मग केवढा कमी होते ते तर सांगा. मी जेवढे सांगितले त्याच्या 8ने बी कमी होत नाही. बैल जोडी पहा आपली कशी आहे तर मग म्हणा बा. आपली बैल जोडी बाकीच्यासारखी आहे नाही म्हटलं. का हो अरविंदराव, तुम्ही किती घेतली होती बैल जोडी? 1,20,000ची घेतली होती बा. 1,20,000 पडली ती आपल्याला. तुम्हाला समजा माग पडली मग? नाही मग हे तर 1 लाख रुपये म्हणून राहिले. मग पुरते का आपल्याला घ्यायला? ठेव बैल जोडी भल्ली टाकाटाक दिसू राहिला ना, चांगली धष्टपुष्ट दिसू राहिला ना. अरे मी तेच म्हणून राहिलो होतो, मागचा जो बाजार आहे मी घेतला तेव्हा माग गेला, आता सस्त्यात भेटू राहिला. मापेक्षा जोडी तुमची टाईट आहे, चांगली आहे, घेऊन घ्या. बरं असं म्हणता का? मग घेऊन घेतो. बरं चला घ्या, टोकन घ्या, करा फायनल. 1 लाखाची येईन म्हटलं, पहिले सांगतो मग बदलाचं काम नाही. टोकन घेतल्यावर हे पहा एवढे जण आहे तुमच्यावाले, पुरी टीम उभी आहे. अरे होणार रे बाबा, हे घे. हा चल हे घे पैसे. अरे काय देऊ राहिले? 500 रुपये. अरे बा टोकन होई ना हे, येतो ना तिकडून. बाकी घेणार ना मला, बकऱ्या घेणार ना. बकऱ्या घेतल्यावर मग काय आहे ते घेऊन घेईन. बरं या मग. चला चला, सोन्यांचे ते तुमच्या बकऱ्या राहिल्या घ्यायच्या, चला घ्याले. किती घेऊ राहिले? 1 घेऊ राहिल्या, 2 घेऊ राहिल्या का काय? 1 खंडी घेता का 2 खंडी घेता? बस 2 नेले 2 मले. अशा 4 बकऱ्या घ्यायच्या आहे गाभणवाल्या. बरं सोन्या ह्या बकऱ्या पाहिजे, पुऱ्या घरगुती दिसू राहिल्या. पण घेतल्या वाटते का त्यानं? घेतलेल्या मोहन त्या पुऱ्याच्या पुऱ्या घेतल्या त्यानं, ते कळपच्या कळप. अरे एक खंडी घेऊन घेणार बकऱ्या सारख्या हा, दोघं मिळून. कुठं बाबा एवढे मोठे पैसे नाही पाहिजे काय? 2 घ्यायचे आहे. कसे पैसे जमा झाले 2 घेतो बा. त्या म्हणून तात्या याच्यातल्या पाना 4 विकत असेल तर तो लागेल तर 200-300 जास्त देऊ आपण. ह्या बकऱ्याला सुपर दिसू राहिल्या. ओ बकरीवाले मालक, अरे आहे का कोणी? बोला काय म्हणता? याच्यातल्या 4 बकऱ्या विकता का म्हटलं? पोचासाठी पाहिजे बा घरी. या 2 गाड्या येले सांगा काय तर 100-200 जास्त घेऊन घ्या. अरे नाही आम्हालाच कमी पडते. तुमच्या पैसे असेल तर तुम्हीच आणा लागेल तर आम्ही घेतो. आम्हाला तर कमीच पडल्या त्या. ते काय गाडीची भरती नाही झाली आमच्या. कायच्यासाठी म्हटलं? पोचासाठी घेऊ राहिले का इकासाठी घेऊ राहिले? अरे नाही इकडल्या बाजारातून घेतो, सस्ते भेटते तर. तिकडे हैदराबादला नेऊन निघतो, तिकडे माग खपतीन बकऱ्या. आमचा हा धंदा आहे. पाना जमत असेल तर त्या 4 बकऱ्या देऊन द्या बा घरच्यासाठी. पोचासाठी पाहिजे. तुम्ही काय इकूनच टाकसान नाही तर तिकडे. त्या 4 बकऱ्या देऊन द्या आम्हाला, पोचासाठी पाहिजे घरी. नाही तर काय म्हटलं असतं तुम्हाला एवढं? अरे हो सगळंच बरोबर आहे, पण त्या 4 बकऱ्या मी घरीच पोचू राहिलो. जे तुम्ही म्हणून राहिले ना त्या घरीच पोचू राहिलो. म्हणजे बाकीच्या इथे इकू राहिलो. चला येतो मग. हा गाडी भरली माली. चल सोमर चल, लागन तेवढ्या घरगुती बकऱ्या भेटते. चल घ्या विचारा राजू, ह्या बकऱ्या लयच मस्त दिसू राहिल्या, घरगुती दिसू राहिल्या. घ्या विचारा बरं याचा भाव काय तर. नाही का सोन्या? बकऱ्या कशा टापोटी एकदम. हा विचारायला लावून काय भाव आहे तर. अरे बोलो भैया, बकरी होणार का? घ्या आता बकरी पशी उभं असल्यावर बकरीच घेईन ना का? कांगारू विकू राहिले तुम्ही? अरे या खपल्या ना, आताच खपल्या. चला दुसऱ्या दाखवतो तुम्हाला. या इकडे घ्या पा. घ्या कोणत्या पाहिजे घ्या, किती पाहिजे तुम्हाला. या कपाच्याच आहे. काय तर त्या चांगल्या बकऱ्या तर पुऱ्या खपल्या. आता ह्या आहे बा, ह्या चांगल्या दिसू राहिल्या म्हणा. काय आहे कसा विचारा बरं. क्या है कैसा वैसा नहीं है, वो किलो के हिसाब से रहता है. घरी पोचायला पाहिजे म्हटलं, कापायला नाही पाहिजे. अरे तुम काटो कि उधर पालो, हमारे को कुछ लेना देना नहीं. हम दलाल है, उस हिसाब से बोलते. बोलो ये इतने बकरे है, इतने बकरे करूँगे तुम्हारे नाम पे. अरे काय एवढ्या मोठ्या बकऱ्या नाही पाहिजे ना. 4 बकऱ्या पाहिजे. 2 येले बरोबर सांगा. कोणत्या कलरच्या घेता रे? सांग पटकन. या पांढऱ्या कलरच्याच पाहिजे दोन्ही पांढऱ्या कलरच्याच पाहिजे. येले बी मले बी. आणि बकऱ्या गाभण पाहिजे. पांढऱ्या भग पाहिजे, गाभण पाहिजे. आहे काय सांगा याच्यात नाही, दाखवा तुम्हीच काढून. घ्या हे घ्या पाहून. पांढऱ्या भग बी आहे गाभण बी आहे. घ्या किलोच्या हिशोबाने लागेल पण. हा ते किती काय घ्या, आम्हाला काय घेणं नाही त्याचं. काय किलो लागन सांगा बरोबर सांगा. 500 रुपये किलो लगेंगे भैया तुमको. काही लावता का हो काका? 500 रुपये किलो बरोबर सांगा बा. आणि देऊन द्या काय आहे ते पटकन. अरे त्याच्यात ते गाभण बी आहे, त्याचा हिशोब अलग लागते गाभणचा. मग 500 रुपये किलो तो, आणि गाभणचा हिशोब अलग. मग पिल्ल्याची देऊ राहिला ना का साली सुधी देऊ राहिला का तुम्हाला? तर सांगा ना किती द्या लागते पटकन. जाऊ द्या आम्हाला समोर, आम्हाला काम आहे ना. 11,000 रुपये की एक बकरी गिरती हो. एक 11,000 वाली है, एक 15,000 वाली भी है, और एक 10,000 वाली भी है, और एक 8,000 रुपये वाली भी है. ये 4 बकऱ्या. बारे काय म्हणतात मग आता बोला काय आहे तर. घेऊन घे सोन्यांचे त्या फायद्याचा गेम आहे. घेऊन घे. अरे त्या इकडे काढले तर पैसे वसूल आहे त्याचे.
बरं घ्या मग, घ्या घेऊन घ्या. द्या बा द्या, काही कमी गिमी काही नाश्ता पाण्याचे तर पैसे द्या. 200 रुपये कमी देऊन द्या त्याच्यात काय घ्या 200 कमी द्या. चला गाडी गिडी करा लागेल ना, गाडीने करा लागेल काय एवढं सारं कायच्या जाते ते आता गाडी करा लागेल आपल्याला. अरे गाडी गिडीवाला आहे का एखादा वैकीचा? हा डायरेक्ट जाऊ दे आपल्या इकडे. अरे लागेल तेवढे भेटून जाते इथं सगळे रिटर्नचेच आहे. पाहून घ्या तिकडे असं तर. चल तिकडे येसनचं दुकान दिसलं मला. चल आता नवीन नवीन आपण जनावर घेऊन आलो त्याला नवीन नवीनच काम लागणार ना सगळं. चल येसन गिसन पाहू तिकडे. हा चला चला. मी काय म्हणतो आम्ही निघून जातो मग, तुम्ही येऊन जाता गाडीत बसून. हा आम्ही निघतो म्हटलं मग, झालं ना आता सगळं. ठीक आहे मग चालले जा तुम्ही, आम्ही येतो मग जा. बकरीसाठी पाय बरं त्या चांगलं पाहिजे. हा पांढऱ्या बकऱ्या काळं मस्त दिसन त्याच्यावर, काळं लाल. बोला भाऊ कोणतं पाहिजे? घ्या ना, कोणतं पसंत येते तर घ्या. हे वाला सांगा बरं किती जायचं यसन. घ्या ना 70 रुपयाले, 70 रुपयाला घ्या. कायच्यासाठी पाहिजे होत तुम्हाला? बकऱ्यासाठी पाहिजे होतं. 4 बकऱ्या आहे, बरोबर लावा बा, 50 रुपयाला लावून द्या. अरे हे बकऱ्याचं नाही होय, हे तर बैलायचं होय. बैलायचं म्हशीचं. थांबा बकरीचं दाखवतो. हा हे होय बकरीचं, हे घ्या. हे 50 रुपयालेच आहे. मग हे 30 रुपयाला लावून द्या. 3 चौक 12, 120 रुपये घेऊन घ्या. हे असं आहे मग. हे 70 रुपयाला सांगितलं असतं ते 50 रुपयाला बरोबर दिलं असतं मी. काय राजू बरं घ्या घ्या. किती देऊ? 4 8 पाहिजे. 8 2 पिल्ले होईन ना. 8 पाहिजे बरोबर. द्या 240 रुपये द्या, घेऊन घ्या. घ्या थैली द्या, थैलीत टाकून. हा हे घ्या भाऊ, हे घ्या. हा अधिक कोणाला काय पाहिजे? म्हशीसाठी दाखवा बा, एकच म्हैस आहे चांगली आहे तगडी. हा त्या हिशोबाने दाखवा. हा हे घ्या भाऊ, या समोर या. हे घ्या पाहून घ्या. अधिक दुसरे नाही आहे का? हे पसंत नाही उरा राजू, दुसरे दाखवा असं तर. पाहिजे भाऊ, साईडला हटजा थोडेसे. हा हे पहा, हे घ्या. अरे चला ना, काही वेळ वाया घालता का? घ्या ना पटकन. या काय विचार करू राहिले? आम्ही कसं पटकन घेतलं? घ्या जरा आणि चला पटकन. या गाडी करणार ना आधी. अरे थांबणार रे, त्या घेतलं झालं काय? थांब ना जरासा. आता आम्हाला तर घेऊ दे. त्या घेतलं म्हणून झालं काय? काय राजा? अरे घे ना तर मग. नाही कोण म्हटलं, तुम्ही इथं वाट पाहू राहिले तोपर्यंत पसंत करणं कोणतं पाहिजे तर. हे कितीला आहे भाऊ? ते 120 रुपयाला एक आहे दादा. 100 मध्ये द्या. चला द्या ना. ह्या थैलीत देऊ का टाकून? हा द्या, ह्या थैलीत टाकून. आण रे इकडे थैली आण. हा हे घ्या दादा, हे घ्या. टाकून दिलं याच्यात. हा बोला, तुम्हाला कायची पाहिजे होती? बैलासाठी पाहिजे होती. कमीत कमी 10 वर्ष टिकली पाहिजे अशी दाखवा. अरे लोखंडाचं व्यसन द्या ना घालून, त्याला वेल्डिंग मारून मग 10 वर्ष टिकली पाहिजे तर. काय राजे हो, काही समजून नाही राहिलं मला तर. अरे घे ना पटकन, चल ना. अरे गाडी करणार ना. काय सांगितलं तुम्ही रे? हा चल ना चल ना चल ना चल ना. आपलं झालं काय? आपलं झालं का म्हटलं? घेऊ देता का नाही घेऊ देत का? चालू तसंच. अरे काय खाऊ राहिले तुम्ही आमच्यावर? किती वेळ तर झालं तुमचं होऊनच नाही राहिलं घेणं. अरे घे ना पटकन, चल ना. मजबूत दाखवा, 10 वर्ष टिकणार दाखवा. मग वेल्डिंगच घ्या ना मारून येसन. हा बैलायले तुटतच नाही. काय राजे हो, आता मग घेऊनच राहिलो ना. थांब ना 2 मिनिटं. चांगलं तर घेऊ द्या. थांबा ना बे, तुम्ही घेतलं ना झालं काय? बोला किती जाय? हे 220 रुपये जोडी आहे भाऊ. बापरे, म्हशीपेक्षा तर मला बैलाच माग दिसू राहिले व्यसन. बरोबर लाव, किती द्यायचे सांग. 180 रुपये दे तुम्ही. सांग पट्टे काय देतं काय? बरं घ्या बा घ्या. हा हे घ्या, थैली घ्या. तात्या देऊन द्या म्हटलं आमचे पैसे, आम्ही देतो मग तुम्हाला. बरं ठीक आहे ठीक आहे. दे सांग का बस 4 देसान मला. अरे देतो ना बाबा, भरोसा ठेव ना थोडा. हा हे घे 1000 रुपये घे. आणि जेवढे झाले तेवढे काढून वापस दे बाकीचे. चला झालं काय? चला बरं पटकन, चला वेळ नका वाया घालू. चला लय वेळ उराला. गाडी पाहिजे आधी. तात्या येले विचारा, हे दिसू राहिली आपल्या कामाची गाडी. बोला काय म्हणता? आपल्याला 7 आयटम घेऊन जायचे होते. म्हैस, बैल आणि बकऱ्या. सांगा किती रुपये देसान? अरे हा पण कुठं घेऊन जायचे हे तर सांगा. अरे हेच आपल्या 7-12 गावात. 10 किलोमीटर ते वाटते ते. नाही 10 किलोमीटर माझ्या हिशोबानं. 10 कायचं 8 किलोमीटर येते ते. 8 16 येणं जाणं समजा तुम्हाला. सांगा काय घेसान तर. 1000 रुपये देऊन देजा बा. 8 16 किलोमीटर आहे ते. 1000 रुपये देऊन देजा. कसं आहे, कारण हे जनावर नाही म्हणून. त्या जनावरांना कसं गाडी पलटी वाजा भेव लागते. ते जर नाही आवरले तर त्याच्यानं 1000 रुपये ठीक आहे. काही लावता का राजू? 1000 रुपये काही बी नाही. बरोबर सांगा किती द्यायचे आहेत. तुम्ही बोला, तुम्ही किती देता बोला. 500 म्हणून काय म्हणते तर. नाही 500 नाही ना तो. 500 नाही. 700 रुपये म्हणून पाहिजे त्याला काय म्हणते तर. 700 रुपये 700 रुपये देतो बा. पा काही बी लावता का बाबा? 700 रुपये पुरते तरी काय? काही बी नवीन गाडी आहे ते. असं काही नाही, आपल्या जुनी गाडी चालते. जुनी गाडी असेल तर जुनी गाडी आहे ना. आपल्याला नवीन जुनीचं काय आहे? आपल्याला फक्त नाही आपल्या गावापर्यंत. 700 रुपयात कोणीच नेत नाही भाऊ. आखरी तुम्ही सांगतो 850 रुपये दे जा. चला घ्या, वेळ काय वाया घालू नका. चला 800 घेऊन मोकळा वय. चला घे बरं. चला घ्या रे घ्या. आणा बरं झालं, घ्या 800 रुपये द्या. तिथंच घेऊन घ्या म्हटलं गाडी. कसं आहे, उन्हाळी गिनाळी घेतलं तर काय करावं आम्ही? नाही भाऊ, तुम्हाला इथं आणा लागेल. तिथं नाही आणत. अशी गोष्ट करता. तिथं कसं ते रस्ता नाही बरोबर. काय करणार आहे? इथंच घेऊन या. मोंदा तू थैली पकड, आम्ही आणतो बकऱ्या आमच्या. जा घेऊन ये, जा बरं पटकन. मी आणतो माय बैल आणि तू त्याली म्हैस घेऊन ये. जा पटकन. अरे आणते हो भाऊ, का कुठे गेले हे? काय दिसूनच नाही राहिले. अरे आणते ना, थांबा ना जराशे. वेळ नाही लागत का कोणत्या गोष्टीला? म्हैस चल चल. पाय ते चल चल. म्हसाळ चल चल. पाय ते चल चल. म्हसाळ चल ये मा, ये चल ये. पाय किती हुशार आहे. पाय ये मा, ये बस आलोच आहे आता. आपण नवीन घरी चाललो ना. ये या रे या ये. इच्छा घेतल्या होत्या रे आपण ना. इच्छा घेतल्या होत्या का इच्छा घेतल्या होत्या? ह्या कायला घेतल्या होत्या रे बा? हे तर पुरा खपलाय कळप. चल समोर चल. काय का तुला माहित नाही राहत.
काय राजा माणूस आहे, तुला माहित नाही राहत कुठच्या घेतल्या काय घेतल्या. या इच्छा घेतल्या आपण बकऱ्या. चला द्या हो, द्या शेठजी बकऱ्या द्या आमच्या. ठीक है गाड़ी ठीक है भाड़े से. क्या भाड़ा लिया उसने? 800 रुपये लिए उसने. 800 रुपये? कौन सा गाँव है तुम्हारा? सातबारा गाँव नहीं क्या हमारा? ज्यादा लिए फिर 500 में हो जाता था. पर तुम्हारे को गड़बड़ कितनी है? जान दो ना, दो बकरे दो बरा हमारे, जान दो हमारे को. चलो ये लो तुम्हारे बकरिया. अरे ये तो एक ही है, और 3 होना, 4 लिए ना. आ रहा ना लेके आ रहा, रुको. भल्ली पांढरी आहे पायसा बकरी. आता मैं मुंह काय आहे, घरी करतो गुपचाप. आता इथं नको करू फालतूचे नखरे. चलो लो भैया लो, एक जन सामने हो जाओ, एक जन पीछे हो जाओ. वैसे बकरी वो अटकते नहीं, 4 बकरी है वो, नहीं है तुम इसलिए बोल रहा. हाँ तू मागून जा, मी होतो समोरून. चल काही मॅमू नाही आता घराकडे जे काय ते. चल ये इकडे. चल ना, मॅमू घरी करतो ना आता. चल बकरी. अरे आतापासूनच दिल्ली का मॅमू लावून आता करते का डोकं खराब फालतूची. झोप मोड करते वाटते. रातभर आता इथं मॅम रस्ता बुल्लो करे सोने आपण. नाही समोर रस्ता गाडी आपली. चल बस झालं असं ना, मॅम करू राहिली. अरे येते हो दादा, कुठे गेले? येऊ राहिले ते आले लावा तुम्ही पटली लावा पटकन सोडू द्या वरतं. हे थैली ठेवून द्या फक्त समोर. तुम्ही एक काम करा फक्त, ठेवून द्या, टाकून द्या समोर. पाटली लावून द्या ना पटकन. आला का अंदर चाललं जाते काम. हा पा बरोबर आहे ना? अरे मला का माहित हो बरोबर आहे का नाहीये? माझा धंदा आहे का तो? मी गाडीवाला आहे का तुम्ही गाडीवाले? हा बरोबरच आहे. जाऊ दे सरका, जाऊ दे अंदर. महेश चल जाऊ दे. बस गेली अंदर, काही लोड नका घेऊ. येऊन जा इकडे. अरे हे कुठे अटकले बाकीचे याच्याच आधी? हे गाव आहे, हे मांगच आहे. हे काय येऊ राहिले? घ्या ना तात्या, घ्या ना अंदर. काही तर वेळ वाया घालू राहिले. फालतू आलो मी तुमच्यासोबत. चला घ्या. बाई चल मोहन होय बरं जरा मागून दे, कुचका दे त्याला. तशा काय चालल्या नाही अंदर. ऐका मग लागीत पाहिजे द्यायची अशी त्यांना होणाळी. बस होणाळीचा नक्षात बदलून टाकन त्याला. तात्या लावून ना खर्च. हे अरे बापरे, लात मारली रे मस्काळीनं. काय लेका सांगून नाही राहिला म्हैस अंदर आहे म्हणून. लात मारली न तिनं. काय लेका शाहरुख आहे. पारा म्हणून उठा, माय लक्ष नाही राहिलं. तुम्हाला दिसलं नाही काय? अरे मी बैल उलटा घेऊन चाललो, मला कशी दिसन? आरामाने उठा. हा दिल्ला कुचका दिल्ला म्हटलं. हटजा बंदातून. अरे पाहिजे तात्या पाहिजे. आरामाने. काय आता कसे काय पडले तुम्ही? अरे काय लेका, त्या बैलाला दिला कुचका मागून, त्यानं रप्पने अंदर घुसले रे. धडकन पाडलं मला. घ्या हात पकडा माया. वा उभे वा. हे तर आताच नाकी नऊ राहिले मला. काय समजून नाही राहिला आता. अधिक दिवस बाकी आहे, घरी न्यायचं आहे त्याले. हे कुठे गेले? हा सोन्यांचे त्या याचे का बकऱ्या घेऊन होते. मला तर भल्ले म्हणून राहिले होते, वेळ वाया घरू राहिले, हे करू राहिले ते करू राहिले. आता कुठे गेले? चला हटावता ते हटा लवकर. बकऱ्या आल्या आमच्या. चला हटा. हेर अरे म्हैशील द्या लागते असा आवाज. बकरी म्हण फक्त बकरी. पायबर कशी पाहिजे ते तर पायबर. पण भल्ल्या चमकू राहिले का बकऱ्या? पांढऱ्या शुभ्र दिसू राहिल्या बगड्यासारख्या. चला जाऊ द्या ना भाऊ, लय वेळ उराला ना. चला पटापट करा जरा. पाहिजे रे बा, म्हशी किशीले पाहिजे. हा मागच राहा जराशे. हे बाय दोंडा पडलो मी. हाव काय? कसे पडले तुम्ही? आतापासूनच पडू राहिले काय? सोन्या तू हट लवकर, मी ढकलतो मागून इकडून. अरे हर पाटली टाकून देऊ का अंदर? अगदी टाकून द्या अंदर. बस गेली अंदर. चला करा, गाडी चालू करा. अरे हो भाऊ, पण एवढे जण समोर नाही बसन. 2 जण बसन, बाकीचे मागं बसा आता. अरे बाबा बाकीच्या कोणाला मागं बसायला होता ते तर बस. चंदा चुंदाच करून टाकायचे माणसाले. हा ते म्हैस काय ऐकून राहिली नाही आणि बैल नाही ऐकून राहिले आणि बकऱ्या त्याच्यात काय विचारता तुम्ही? धांदल नाही नंतर. हा काही कामाची गोष्ट नाही म्हटलं मागं बसून. मग एक काम करा तुम्ही तात्या, तुम्ही कधी ऑटोनं चालले जा. हा आम्ही येतो, बाकी काय ते गेट पावती फाडून टाका, ऑटोन चालले जा. म्हणजे गेट पास बी मीच फाडू आणि मीच ऑटो नाही. लय शानी दिसू राहिले तुम्ही. मग मागं बसता का तुम्ही? सांगा. मागं बसता तर मागं बसा. कायले तुम्ही बसना दोघं मागं, आम्ही समोर बसतो. होऊन जाते काम. वा 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 वा, एक नंबर. या गोष्टीवर तर टाळ्या झाल्या पाहिजे. मस्त काम आहे, मस्त काम आहे, मस्त काम आहे. अरे काय वाटू द्या ना. हा काय झालं फाला आम्हाला? आमच्याशी पैसे आहे काय? हा ते काय ऐकून राहिले काय? ढोर तर फटाफट फायटा मारू राहिले. आताच तर तुम्ही दोंडा पडले म्हणते. नाही रे बा सोनी. अरे यायनं काही उचापतीचे धंदे केले असं ना. तसं कोणतं जनावर खेटे घेतं काय? अरे घे ना, इथं वेळ वाया घालता का? मला काही समजून नाही राहिलं. एक काम करा, सोन्यांचे ते तुम्ही दोघं होऊन जा गाडीत. आम्ही तिघं जण ऑटोन चालला जातो. अरे शाहरुख आहे तू सांग काय म्हणणं आहे तर. त्या इच्छा असन गाडीत बसायची, तू बसू शकता. असं काही नाही. आम्ही चालला जातो ऑटोनं. मी न तात्या येत होतो टाटा एस मध्ये बसून. हा तुम्ही तिकडे ऑटोन चालले जा असं म्हणणं होतं बा मला. काय म्हणता तुम्ही सांगा. 2 मिनिटं. 2 मिनिटं फक्त. चेत्या इकडे 2 मिनिटं. एक काम करू, गेट पासचे पैसे लागते ना आता, जे बी लागत असन ते तात्याच फाडते. शाहरुख येतात तर आपण 100 रुपये सध्याच्या तात्यापासून घेऊन घेऊ. ऑटोनं तिघं जण चाललं जाऊ. तिकडे नाश्ता करून तिकडे गायब होऊन जाऊ. हे येत बसत. चल कुठं नाहीतरी वाज घेत बसतं त्याचा. किती वाशीवराला बेकार. चल इथं 1 नंबर कामाची गोष्ट झाली. हा यार एक ही तुने काम की बात. चला ठीक आहे, 100 रुपये मागून घेतो मी तात्याले. बरं तात्या आम्हाला 100 रुपये देऊन द्या. मग घरी गेल्यावर तुम्हाला देऊन देतो. आम्ही निघून जातो तिघं जण ऑटोनं. फक्त का नाही माणूस की 100 रुपये वापस देतो म्हणजे झालं. विश्वास तुमचा, भरोसा आमचा. बस झालं तात्या. चल लवकर निघ लवकर इथून. चल मोहन द्या. चल बरं चल, नाश्ता जाडतो तुले. अरे तात्या गेट पासचे पैसे कोणी घेतले त्याच्यापासून? अरे भावा तुम्ही भले दिसू राहिले, माय लक्ष नाही राहिलं सांगायचं. अरे 100 रुपये त्यानं मापासून नेले ऑटोसाठी. ते गेट पासचे पैसे खरंच देणार होते काय? तुम्ही देत बसा त्याचे पैसे म्हणलं का सांगू? तुम्ही पाच बसा काय ते पाहू ना आता काय तर. चला बरं, वेळ नका वाया घालू. चला चालू द्या ड्रायव्हर साहेब, चालू द्या. दाखवा गेट पास दाखवा. हा हे घ्या. बापरे, 1 म्हैस, 4 बकऱ्या, 1 बैल जोडी. द्या 100 रुपये द्या.
हा हे घ्या 100 रुपये घ्या बा. चला जाऊ द्या, समोर जाऊ द्या गाडी. जाऊ द्या, समोर जाऊ द्या. काय होतं ते आपल्यापेक्षा तर त्याचाच रंग दिसू राहिला पाना, सोन्याचं ते लाकेट आणि हे आणि ते पासही ते टोपी, एखादा डायरेक्टर दिसू राहिला होतं. हा आपण बसलो तिथं कास्तकार. कधी आपल्या एकूण गोप नाही करणं उराला ना, अंगठी करणं नाही उरायली. चला जाऊ दे, समोर जाऊ दे. भूक लागली राजा शाहरुख आहे, नाश्ता पाणी करू यार कुठं. चला जाऊ दे ड्रायव्हर साहेब, जिथं नाश्त्याचे दुकान थांबा तिथं थांबून देता. चांगला नाश्ता जिथं भेटते तिथं थांबूच आपण. हो ना राजा, लय भूक लागली, चला पटकन.